नमस्कार। आता साई आणि माई बोलत असतात। साई म्हणतो नाही, मला श्रद्धाशी लग्न करायचं आहे, पण तिला त्याच्या आधी सगळा भूतकाळ कळला पाहिजे। तेव्हा माई म्हणते कशाला? साई म्हणतो नाही, मी सांगणार। आणि तो रमाला बोलवतो आणि म्हणतो हे बघा, तुमचं नाव श्रद्धा नाही आहे, तुमचं नाव काय आहे हे मला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा माहीत नाही आहे। तुमचा मोठा ॲक्सिडेंट झाला होता, तुम्ही आम्हाला पाचगणीला सापडलात, तेव्हा मी तुम्हाला त्या दरीतून बाहेर काढलं, तुम्ही दरीत कोसळला होतात आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन तुमच्यावर उपचार केले आणि तुम्हाला घरात आणलं। तुम्हाला काहीच आठवत नाही आहे तुमचा भूतकाळ। ते ऐकून लगेच रमाला धक्का बसतो। त्यानंतर रमा म्हणते मला आता इथे राहायचंच नाही आहे, म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, मला आता इथे राहायचं नाही आहे असं म्हणून रमा ही जायला निघते। रमा म्हणते मला तुमच्याशी लग्नसुद्धा करायचं नाही आहे। तेव्हा लगेच माई म्हणते अगं, लग्न नाही करायचं आहे काय? आणि चाललीस कुठे? एवढे दिवस माझ्या मुलाने तुला सांभाळलं आहे, तुझी काळजी घेतली आहे, तुझ्यावर उपचार केले आहे, तुझ्यावर किती पैसा खर्च केला आहे। तेव्हा लगेच साई म्हणतो माई, तिला काही बोलू नकोस, तिला लग्न करायचं नसेल तर नाही मी करणार। माई लगेच म्हणते ठीक आहे, तिला नसेल करायचं लग्न तर नको करू दे। पण माई मनात म्हणते तुझं लग्न तर मी माझ्या पोट्ट्याशी लावून देणार, कारण माझ्या पोट्ट्याला तू खूप आवडतेस। माई तिथून निघून जाते आणि साई तिथे येतो। रमा विचार करत असते। साई म्हणतो कसला विचार करताय? रमा म्हणते काही नाही। तेव्हा साई म्हणतो ठीक आहे, तुम्ही नका करू माझ्याशी लग्न, आपण ना तुमचा भूतकाळ तुम्हाला आठवतोय का बघूया, आपण तुमच्या माणसांना इथे पुण्यात शोधूया, कोण सापडतंय का बघूया, नाहीतर कोणीतरी तुम्हाला ओळखेलच आणि तुमचा भूतकाळ सांगेल। तोपर्यंत मी थांबायला तयार आहे, तोपर्यंत मी तुमच्याशी लग्न नाही करणार। आता रमा ही माईजवळ येते आणि म्हणते माई, मी लग्नाला नकार दिला म्हणून तुम्हाला वाईट वाटलं का? तेव्हा माई काहीच नाही म्हणत। आता थोड्या वेळाने माई एक काढा तयार करते आणि म्हणते हा काढा घे, तुला बरं वाटेल। त्यात माईने गुंगीचं औषध टाकलेलं असतं। आता ती काढा तो आपल्या रमाला प्यायला देते। रमा ती अगदी निमूटपणे तो काढा पिते। काढा पिल्यावर थोड्या वेळाने रमाला गुंगी चढते, तिला काहीच समजत नसतं। लगेच माई जाऊन साईला सांगते अरे, श्रद्धाने लग्नासाठी होकार दिला आहे, ती लग्नाला तयार झाली आहे। साईला सुद्धा काही कळत नाही की लगेच कशी तयार झाली। तेव्हा माई म्हणते तू आता पटकन तयार हो, गुरुजींना बोलव, आपण तुमचं लग्न लावूया। आता माई ही स्वतः रमाला तयार करते, तिला छानपैकी नवरीच्या वेशात तयार करते, तिला साडी नेसवते, तिची हेअरस्टाईल करते, तिच्या गळ्यात हार घालते, हातात बांगड्या घालते, तिला अगदी नवरी मुलगी म्हणून नटवते। रमाला हे काहीच कळत नसतं, कारण तिला गुंगी चढलेली असते, ती शुद्धीतच नसते। आता तशी नवरीच्या वेशात माई तिला बाहेर घेऊन येते आणि साई तिच्याकडे बघतच राहतो। साई म्हणतो आई, खरंच यांनी लग्नाला होकार दिला आहे ना? मी बोलतो एकदा। अहो श्रद्धा, तुम्ही खरंच लग्नाला होकार दिला आहात ना, तयार झाला आहात ना? तेव्हा रमा काहीच बोलत नाही। माई म्हणते आता झाली आहे ना तयार, गप्प गुमान इथे पाटावर बस आणि लग्न लावूया आता तुमचं। गुरुजी म्हणतात इथे पाटावर बसा आणि दोघंही पाटावर बसलेले असतात। आता गुरुजी हे लग्नाचे मंत्र म्हणायला सुरुवात करतात। आता थोड्या वेळाने गुरुजी म्हणतात ह्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घाला। आता मंगळसूत्र साई रमाच्या गळ्यात घालणार, तोच रमा ही बेशुद्ध पडते आणि तिला भूतकाळ आठवल्यासारखं होतं, सगळं तिला आठवतं की पूर्वी असं झालं आहे आणि ती बेशुद्धच पडते। आता साईला धक्काच बसतो। साई ते मंगळसूत्र खाली ठेवतो आणि पटकन तिला उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये आणतो। माई म्हणते अरे थांब, मंगळसूत्र तरी घालून घे, लग्न पूर्ण करून घे, तुमचं लग्न पूर्ण झालेलं नाही आहे। साई म्हणतो राहू दे ते लग्न नंतर करता येईल, पण मला आता यांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये आणतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।